और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। उल्हासनगर शहराच्या वेशीवर सुरू असलेल्या बहुमजली पोद्दार ग्रुपचा गृह प्रकल्प हा 5 वर्षांपासून बंद पडल्यामुळे वादात सापडलाय। व्याज भरून वैतागलेल्या सदनिका धारकांनी पप्पू कलानी यांच्या मार्गदर्शनात आता आंदोलन सुरू केलंय। महाराण आणि वरब गावाचा सुरू असलेला 470 सदनिकांचा पोद्दार गृहनिर्माण प्रकल्प गेल्या 5 वर्षांपासून रखडल्यामुळे सदनिका धारकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सदनिका खरेदी केलेल्या नागरिकांना मागील 5 वर्षांपासून कर्जाचे व्याज भरावं लागत असूनही प्रकल्पाचं बांधकाम थांबलेलं आहे। दरम्यान प्रकल्पातील पोद्दार शाळेचे बांधकाम मात्र वेगाने सुरू असल्यानं संतप्त सदनिका धारकांनी प्रश्न उपस्थित केलाय। आमच्या पैशातून शाळेचं बांधकाम सुरू आहे, मग आमची घरे का बांधली जात नाहीत असा सवाल त्यांनी केलाय। तसेच जोपर्यंत घरांचं बांधकाम सुरू होत नाही तोपर्यंत शाळा सुरू होऊ देणार नाही असा इशाराही फसवणूक झाल्याचा आरोप करणाऱ्या सदनिका धारकांनी दिलाय। हमारा पोद्दार रिवेरिया में हम लोग सब लोग मतलब बुकिंग किया था और फ्लैट कोविड के बाद किसने मतलब ज़्यादा तो लोगों ने कोविड के बाद बुकिंग किया है, लेकिन 2025 का सितंबर का किसी का दिसंबर का पोजीशन था, अभी तक मिला नहीं है पोजीशन, ना बिल्डिंग तैयार हुई है, कुछ नहीं। और ये जो स्कूल है, ये स्कूल का काम ज़ोरों से चालू है। और जब भी हमने पिछले बार ये किया था मतलब हम लोग आए थे, आंदोलन किया था, तभी उस टाइम पे हमें ऐसा पता लगा कि ये जो स्कूल है उसने बेच दिया है। तो अगर हमारे एमिनिटीज़ में दिखाया है तो वो बेच कैसे सकता है? स्कूल अगर हमारे एमिनिटीज़ में दिखाया है उसने तो वो बेच कैसे सकता है, और ख़रीदने वाला भी कैसा खरीद सकता है? तो इसलिए हम लोग तो आंदोलन करते ही रहेंगे। तो ये स्कूल में अगर कोई एडमिशन लेगा तो उनके बच्चे लोग को तकलीफ़ होगी, इसकी वजह से एडमिशन नहीं होना चाहिए। और जो पेरेंट्स लोग ले रहे हैं एडमिशन, उन्होंने आगे का सोचना चाहिए और एडमिशन नहीं लेना चाहिए। तो अभी आपकी जब वो जो बिल्डर है उनसे बातचीत हो रही है, उनकी तरफ से क्या जवाब आ रहा है आपको? कुछ नहीं, वो तो खाली हमको ऐसा बताता है, कोई भी जाएगा उधर तो उनको बताता है कि रोमेल बिल्डर ने लिया है, अभी सब हमारा केस का निपटारा हो गया है और हम लोग शुरू करने वाले हैं। लेकिन ये हमको खाली ऐसा चॉकलेट देता है, बाकी कुछ नहीं, वो काम तो करने वाला है ही नहीं लगता है। तो इस विषय पर आपने कहाँ पर शिकायत की है? पुलिस कंप्लेंट में कोई राजनेताओं को किसको शिकायत की है? अभी देखिए कलानी सर तो आए हैं, कलानी सर से भी हमने बात की है और पुलिस स्टेशन में हमने शिकायत की थी। हम मतलब हमारी शिकायत से पहले वही फ़ोन करता है और भेजता है इधर, और वो मतलब गुंडे लाके इधर रखता है, हम लोग को अंदर जाने नहीं देता है स्कूल के अंदर। स्कूल तो हमारे पैसे से बना है, फिर भी हमको अंदर जाने नहीं देता है। तो अभी आपकी मांग क्या है? हमारी मांग यही है, अगर वो हमारा काम नहीं कर सकता है तो स्कूल का भी काम उसने रोकना चाहिए। स्कूल का काम पूरा होना ही नहीं चाहिए और हमें हमारा पैसा देना चाहिए वापस। अगर नहीं काम करता है तो कुछ हमको फ़र्क नहीं पड़ता है, लेकिन हमारा जो है वो पूरा पैसा चाहिए और व्याज समेत। सर, आपण इकडे जमला आहात आज आणि कालानी सर पण इकडे आलेले आहात, काय विषय आहे आणि काय सांगाल? 2018मध्ये पोद्दार रिवेरिया म्हणून इथे प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला। 18 एकरमध्ये प्रोजेक्ट महारेराच्या परमिशननी पेपरवर्क करून पूर्ण लेआउट क्रिएट करून ॲम्युनिटीज दाखवून हा प्रोजेक्ट डेव्हलप करण्यात आला आणि ह्याच्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून हा प्रोजेक्टचे फ्लॅट्स विकण्यात आले। टोटल 4 बिल्डिंग 25 माळ्याच्या त्यांनी पहिले आधी डेव्हलप करायला घेतल्या आणि त्या डेव्हलप करताना त्यांनी 450 लोकांना फ्लॅट विकले। फ्लॅट विकल्यानंतर त्यांचं रीतसर रजिस्ट्रेशन झालं। कोविड आल्यामुळे त्याचं थोडं काम बंद झालं। त्याच्यानंतर त्यांनी प्रोजेक्टचं नाव चेंज केलं। चेंज करून परत त्यांनी मीडियाला ॲडव्हर्टाईज दिली आणि परत फ्लॅट बुक केले आणि पैसे कलेक्ट केले। 450 लोकांचे ग्राहकांचे त्यांनी फ्लॅट रीतसर रजिस्ट्रेशन करून
50% लोकांचे पैसे त्यांनी कलेक्ट केले. त्याच्यानंतर त्यांनी ते काम थांबवलं. लेआउटमध्ये ही ॲम्युनिटीज म्हणून आधी हॉस्पिटल होतं, नंतर त्याला शाळेमध्ये कन्वर्ट करण्यात आलं. आज 2024-25ला काही लोकांच्या फ्लॅटचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांच्या डेटप्रमाणे 24-25ला त्यांना पोझिशन डेट होती त्यांची, ती डेट पण क्रॉस झाली. त्याच्यानंतर त्यांनी काही रजिस्ट्रेशनमध्ये 1 वर्ष वाढवून एक्सटेन्शन घेतलं, ते सुद्धा त्याचं एक्सटेन्शन संपलेलं आहे. तरीसुद्धा एकही बिल्डिंगमध्ये 4 टॉवरमध्ये 4 स्लॅबच्या वरती त्याचं काम गेले 5 वर्ष पूर्णपणे बंद आहे. परंतु त्यांनी जे ॲम्युनिटीजमध्ये दाखवलेले हॉस्पिटल होतं त्याला त्यांनी शाळेमध्ये कन्वर्ट केलं आणि त्यांनी कोणाला तरी ते विकलं. विकल्यानंतर आज शाळेचं ग्रँड ओपनिंगची तयारी आहे. त्या शाळेचं ब्रँडिंग चालू आहे, मोठं ॲडव्हर्टाईज चालू आहे, लोकांना अट्रॅक्शन केलं जात आहे आणि मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टाईज केली जाते. पण या शाळेसाठी लागणारे जे पैसे आहेत ते या 450 लोकांकडनं त्यांनी पैसे घेतलेले आहेत. मागच्या आम्ही 1 वर्षापासून आम्ही बरेच प्रयत्न करतो आहे. पॉलिटिकल लेवलला आम्ही आता सरांसोबत आम्ही अप्रोच केल्यामुळे आज सर आमच्यासाठी, पप्पू सर इथे आमच्याकडे आलेले आहेत, आम्हाला ते हेल्प करत आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बऱ्याच ठिकाणी अर्ज केलेले आहेत. आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण केलेली आहे. रितसर आमचे सगळे जेवढे पण रजिस्ट्रेशन झालेले आहेत त्या सगळ्या कॉप्या, बँक स्टेटमेंट, हे सगळे डॉक्युमेंट आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलेले आहेत. आज आम्ही इथे शाळेचं काम थांबवण्यासाठी येतो तर आम्हाला पोलीस शाळेचं काम थांबवून देत नाही आहे. शाळेचं काम रासरोस चालू आहे, याच्यासाठी फंडिंग 24 तास अवेलेबल आहे. इथे कोविड नाही आहे, इकडे काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आमचे पैसे घेतलेल्या कामाला कोविड पण आहे, प्रॉब्लेम पण आहे, फायनान्स पण नाही आहे. मग हे पैसे आमचे गेले कुठे? त्याच्या व्यतिरिक्त या लँडवर जर आज तो म्हणतो आम्हाला की या लँडवर लिटिगेशन आहे किंवा प्रॉब्लेम आहे, तर मग लिटिगेशन होतं तर बँकनी आम्हाला लोन का दिलं? त्याच्या व्यतिरिक्त महारेरामध्ये हा प्रोजेक्ट कसा काय पास झाला? मग हे ज्या 2 एवढ्या मोठ्या संस्था असूनसुद्धा मग ह्यांनी डॉक्युमेंट का चेक केले नाही? डॉक्युमेंट चेक केल्या नसल्यामुळे आज 450 लोकांना लोन मिळालं. आज 450 लोक परिवार लोन भरतात आहेत, बँकला पैसे जातात आहेत, तो तर पैसे घेऊन पळाला. मग बँक आणि महारेरा ही बिल्डरांना पाठीशी घालते किंवा फ्रॉड करणाऱ्या लोकांना साथ देते किंवा साधारण व्यक्तीला हे फसवतात? याचं काय उत्तर? याचं उत्तर कोण देईल? महारेरा स्थापन कशासाठी केली? त्याच्यात फंड कशासाठी टाकला? तो फंड तो का काढू शकत नाही? त्याला रूल का होते? मग ह्यांनी फंड का काढला? ह्यांनी फंड कसा काढला? म्हणजे महारेराचे अधिकारी बिल्डरबरोबर संगनमतानी त्यांनी ते पैसे विड्रॉ केले, म्हणजेच अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले. याचा अर्थ असा होतो एवढ्या मोठ्या अमाऊंटला, एवढ्या मोठ्या संस्थेमधनं एखादा बिल्डर कसा काय विड्रॉ करू शकतो? विड्रॉ केल्यानंतर त्यांनी ते पैसे काय केले याचा प्रश्न आम्ही विचारला तर आम्हाला त्याच्याचं काही उत्तर मिळत नाही. आज आमची एवढी मोठी फाईल आहे, एवढ्या करोडचा हा फ्रॉड आहे. आम्हाला पोलीस स्टेशनमधनं आज आमचे EOWला आमची फाईल गेलेली आहे. यासाठी 2 वर्ष लागले. आज ती फाईल स्टँड व्हायला 2 वर्ष लागले, तर त्याचा रूल किंवा त्याचं आम्हाला रिझल्ट यायला अजून 5 वर्ष लागले. तर यातले जर 50% लोक किती वर्ष EMI भरणार? यांना फ्लॅट कधी मिळणार आणि हे प्रोजेक्ट कधी कंप्लीट करणार? याचं उत्तर कोण देऊ शकतं? तर माझं जनतेला हेच आव्हान आहे की पोद्दार किंवा पोद्दार रिओरिया ह्या ज्या पण एज्युकेशन असतील त्या एज्युकेशनमध्ये कृपया पब्लिकनी आपल्या मुलांना पाठवू नये. कारण आज ही जर लँड लीगल नाही आहे तर ही शाळा पण लीगल नाही आहे, आणि ही शाळा लीगल नाही आहे तर तुम्ही तुमच्या मुलांचं भवितव्य बिघडू नका आणि तुम्ही मुलांना या शाळेत ॲडमिशन घेऊ नका, हीच माझी सर्वांना विनंती आहे. यावेळी परिसरात जमलेल्या 500हून अधिक सदनिका धारकांना माजी आमदार पप्पू कलानी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी संतोष पांडे, वकील विनोद पाटील, निलेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.